मोमीनपुरा येथे जुन्या वादातून जादूटोणा करत जीवे मारण्याची सुपारी प्रकरणात एका महाराजासह 5 जणांच्या विरोधात पेडबीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पेडबीड पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोमीनपुरा भागात एका महिलेसह तिच्या कुटुंबाला जुन्या वादातून जादूटोणा करत जीवे मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी सदरील महिलेच्या फिर्यादीवरून एका महाराजासह 5 जणांच्या विरोधात दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी रात्री 8:40 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशी माहिती आज मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे। यामध्ये एकास अटक करण्यात आली असून 4 फरार आहेत। बीड शहरातील पेडबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मोमीनपुरा भागातील महिला नाजिया शेख पाशा हिचे लग्न आरेफ शेख रहमान याच्यासोबत झाले होते। मात्र काही वर्षापूर्वी यांचा तलाक देखील झालेला होता। त्यानंतर त्या महिलेला देखील 4 मुले आणि 1 मुलगी त्या महिलेकडेच आहे। तिला मुलांचे पालन पोषण करण्यासाठी वडिलोपार्जित जमीन आणि राहते घर देण्यात आलेले होते। मात्र त्यानंतर त्यांच्याच भावकीतील काही जण विनाकारण जमीन आणि घर वापस घेण्यासाठी फिर्यादी त्यांच्यात वाद झाले होते आणि त्याच जुन्या वादातून आरोपी यांनी संगनमत करून सायलू महाराज गायकवाड राहणार मानवत याला हाताशी धरून संगनमत करून आर्थिक व्यवहार करत फिर्यादीला जीवे मारण्याचा कट रचला। म्हणून या प्रकरणी फिर्यादी नाजिया शेख पाशा वय 35 वर्ष, व्यवसाय घरकाम, राहणार जामा मस्जिद जवळ मोमीनपुरा यांच्या फिर्यादीवरून आरोपी वाजेद चांद शेख, चांद दादामिया शेख, नवीद चांद शेख, आवेज चांद शेख वरील आरोपी राहणार जामा मस्जिद जवळ मोमीनपुरा पेडबीड येथील रहिवासी असून तसेच सायलू महाराज गायकवाड राहणार मानवत जिल्हा परभणी असे एकूण 5 जणांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 61, 62, 35 तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 नुसार कलम 31, 32 नुसार पेडबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी एकाला अटक करण्यात आली असून अन्य फरार आहेत। याचा पुढील तपास पेडबीड पोलीस हे करत आहेत।